आज आपण लीप वर्ष म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत. आपण पाहिलेलं आहे की सामान्य वर्षात किती दिवस असतात? 365. तर लीप वर्षात किती दिवस असतात? 366. मग लीप वर्ष म्हणजे काय? कशाला म्हणायचं लीप वर्ष? तर ज्या सणाला किंवा सालाला 4ने निशेष भाग जातो, ज्या सणाला किंवा सालाला 4ने निशेष म्हणजे पूर्ण भाग जातो, बाकी काही शिल्लक राहत नाही, आणि ज्या सणाच्या शेवटी 2 शून्य असल्यास 400ने निशेष भाग जातो, अशा वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. आता उदाहरण दिले पाहिजे. 1980 साल घ्या, 1996 साल घ्या, 2024, 1600, 2000 ही लीप वर्ष आहेत. आता कशावरून ही लीप वर्ष आहेत बघूया. आता 1996 साल घेऊया. कितीने भाग जायला पाहिजे याला? 4ने निशेष भाग जायला पाहिजे. बघूया 4ने निशेष भाग जातो का? 4 चौक 16, 9 6 गेले, उरले 3, उतरून घेतले 9 ला, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, उरले 3, उतरून घेतले 6 ला, 4 9 36, बाकी किती उरली? 0. म्हणजेच इथं 1996 या सालाला 4ने निशेष भाग गेला, म्हणून 1996 हे कोणतं साल आहे? लीप वर्ष आहे. लक्षात. आता त्याचबरोबर 1600 ला पण 4ने निशेष भाग जातो की नाही? 4 चौक 16. 2000 सालला 4ने निशेष भाग जातो 20. पण आता ही साल बघा, 1700, 1800, 1900 ही लीप वर्ष आहेत की नाहीत? का नाहीत? याला ज्या सालाच्या शेवटी 2 शून्य येतात त्या सालाला नुसतं 4 भागून चालत नाही. आता 1700 ला पण 4 भाग जातो, पण ते लीप वर्ष नाही. का सांगा? कारण की त्याला 400 निशेष भाग जात नाही. असे जेव्हा साल असतात, म्हणजे जिथं शेवटी 2 शून्य नसतात, तेव्हा 4 तुम्ही निशेष भाग घालू शकता. पण जेव्हा 1600, 2000, 1700, 1800 अशी सालं असतात ज्यांच्या शेवटी 2 शून्य असतात, त्यावेळेला 4 भाग घालवायचा नाही, तर कितीनं भाग घालवायचा? 400. आता बघूया 1800 ला 400 पूर्ण भाग जातो का? 1800 भागिले 400, 0 गेले, 0 गेले, 0 गेले, 0 गेले, 4 1 4, 4 चौक 16, 2 शिल्लक राहतात. म्हणजे 1800 हे साल लीप वर्ष नाही. लक्षात. कितीनं भाग घालवायला पाहिजे याला? 400 निशेष भाग घालवायला पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवा, इतर सालाला तुम्ही 4 निशेष भाग घालवू शकता, पण जेव्हा 1700, 1800, 1900 ज्या संख्येच्या शेवटी, ज्या सालाच्या शेवटी 2 शून्य असतात, त्याला 4 भाग घालवायचा नाही. 400 निशेष भाग जात असेल तर ते वर्ष कोणतं वर्ष असतं? लीप वर्ष असतं. म्हणून इथं 1600, 2000 याला 400 निशेष भाग जातो, म्हणून ही लीप वर्ष आहेत. पण 1700, 1800, 1900 ही लीप वर्ष नाहीत, कारण की त्याला 400 निशेष भाग जात नाही. आता दुसरी नियम पहा. लीप वर्षात एकूण 366 दिवस असतात. 52 आठवडे आणि दिवस किती शिल्लक राहतात? 2. आपण सामान्य वर्षात पाहिले की 365 दिवस असतात, 52 आठवडे आणि 1 दिवस. पण लीप वर्षात 52 आठवडे आणि किती दिवस येतात? 2 दिवस येतात. तिसरं पहा. लीप वर्षात फेब्रुवारीचे एकूण 29 दिवस असतात. लीप वर्षात फेब्रुवारीचे किती दिवस असतात? 29. आणि इतर वर्षात, सामान्य वर्षात किती असतात? 28. अगदी बरोबर. 1 जानेवारी व 2 जानेवारीला असणारे वार 53 वेळा व बाकीचे वार 52 वेळा येतात. सामान्य वर्षात आपण काय पाहिलं? 1 जानेवारीचा वार 53 वेळा आणि बाकीचे वार 52 वेळा. पण लीप वर्षात 2 दिवस चढ आहेत ना, म्हणून 1 जानेवारी व 2 जानेवारीला असणारे वार किती वेळा येतात? 53 वेळा आणि बाकीचे वार हे 52 वेळा येतात. लीप वर्षात 2 जानेवारीला येणारा वार 31 डिसेंबरला येतो. लीप वर्षात 2 जानेवारीला येणारा वार 31 डिसेंबरला येतो. आणि सामान्य वर्षात काय होतं? 1 जानेवारीला येणारा वार 31 डिसेंबरला येत होता. पण लीप वर्षात 2 जानेवारीला येणारा वार 31 डिसेंबरला. आता मी इथे कॅलेंडर आणलेलं आहे.
2024 साल हे लीप वर्ष आहे का? 4 न भाग जातो निशेष, 4 पंचे 20, 0 4 सख 24, म्हणजे 2024 साल हे लीप वर्ष आहे. आता इथं बघा 2 जानेवारीचा वार कुठे यायला पाहिजे? 31 डिसेंबरला. बघूया येतोय का? बघा 31 डिसेंबरला सुद्धा कोणता वार आला? मंगळवार. आणि 2 जानेवारीला पण कोणता वार आहे? मंगळवार. म्हणजेच 2 जानेवारीचा वार केव्हा येतो? 31 डिसेंबरला. केव्हा? लीप वर्ष असेल तेव्हा. सामान्य वर्षात काय होतं? 1 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला येतो. पुढे पहा, लीप वर्षात 2 दिवस जादा असल्याने त्याच तारखेचा वार पुढील वर्षी 2 दिवसांनी पुढे जातो. बघा 1 जानेवारी 1996 ला जर का सोमवार असेल तर लीप वर्ष असल्यामुळे आपण 2 दिवस पुढे जायचंय. 1 जानेवारी 1997 ला कोणता वार असेल? बुधवार असेल. ओके, तर या माहितीच्या आधारे कोणते प्रश्न विचारले जातात, तसेच काही आणि क्लुप्त्या आहेत ह्या कालमापनाच्या, एकाच दिवशी येणारे किंवा कुठले सण एकाच वारी येतात, एकाच दिवशी येणार, हे आपण पुढच्या तासाला पाहूया. ओके, धन्यवाद.